बाकीची सगळी तयारी करून बघा मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून सगळे संक्रांतीमध्ये ते सगळं साहित्य भरून म्हणजे जे जे लागतं ते सगळं भरून दिवा लावून वौसा संक्रांती पुढं सगळं व्यवस्थित मांडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा करून तर ही आमच्या घरची मकर संक्रांत वर्षाला आम्ही अशी साजरी करतो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. हे बघा वटीला घालायचं म्हणजे हळदी कुंकवाला आल्या की हळदी कुंकू लावायला तिळगुळ द्यायचं, आपण काय वाण आणलं असेल ते द्यायचं आणि ह्या सगळ्यांना हळदी कुंकू लावून मग त्यांचं तिळगुळ दिलं. परत ते वटीला घातलं, वाण दिलं त्यांना मी. हळदी कुंकू लावलं की मग असे सगळ्यांना मी गिफ्ट दिली. तिळगुळ दिलं, हळदी कुंकू लावलं, वाण दिलं की बघा पाया पडून घेतलं. पाया पडायचं असते सर्वांच्या, आशीर्वाद घ्यायचे सर्वांचे. वाण देण्यासाठी आणलेलं बघा तिळाचे लाडू कशा मस्तपैकी सजवलंय.